महिला सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात येतो। आता आणखीन एक धक्कादायक असा प्रकार समोर आलाय इंदूरमधून। सध्या भारतात आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू आहे। अतिथी देवो भव असं आपण नेहमी म्हणतो। आपल्या देशात आलेल्या पाहुण्यांचा आपण सन्मान केला पाहिजे असं आपण म्हणतो। मात्र काही भुरट्या लोकांमुळे आता आपल्या देशाची बदनामी होते। अत्यंत गंभीर प्रकार आहे, कारण आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना रंगणार होता आणि त्या सामन्यासाठी सहभागी झालेल्या 2 ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एका मोटरसायकल स्वार व्यक्तीने त्यांना एकटे पाहून पाठलाग केला आणि त्यापैकी एकाची छेड काढली। गुरुवारी सकाळी खजराणा रोड परिसरात ही घटना घडली होती। त्या संबंधित व्यक्तीला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली। उपनिरीक्षक निधी रघुवंशी यांनी या संदर्भातली माहिती दिली की 2 क्रिकेटपटू हॉटेलमधून बाहेर पडून एका कॅफेच्या दिशेने चालत असताना मोटरसायकलवरील एका व्यक्तीने त्यांचा पाठलाग केला। तिने सांगितलं की त्या व्यक्तीने एका क्रिकेटपटूला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि तो पळून गेला। या दोघींनी आपल्या टीमच्या सुरक्षा अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधला, ज्यांनी स्थानिक सुरक्षा समन्वयक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मदतीसाठी एक वाहन सुद्धा पाठवले। माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त हिमानी मिश्रा यांनी दोन्ही खेळाडूंची भेट घेतली, त्यांचे जबाब नोंदवले आणि MIG पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिताच्या कलम 74 म्हणजे स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने फौजदारी बळाचा वापर आणि 78 म्हणजे पाठलाग करणे या अंतर्गत FIR नोंदवलाय। अधिकाऱ्याने सांगितले की या घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने संशयिताच्या मोटरसायकलचा क्रमांक नोंदवला होता, ज्याच्या आधारावरती आरोपी अकील खानला अटक करण्यात आली। खानच्या विरोधात यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि या प्रकरणाचा आता तपास सुरू आहे। ही किती गंभीर चूक आहे, हे किती चुकीचं आहे, कारण या घटनेमुळे जागतिक पातळीवरती देशाची काय प्रतिमा जात आहे हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे। यासारख्या ताज्या अपडेटसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा।